त्याच्यावर कोणीच नाही. 11:60 11:70 पर्यंत राहायचा. बाकी सगळे 10:30 11 स्टॉपवाले 86 पासून चालू. मी तो पर्यायवाला म्हणून म्हणजे स्पष्टपणे सांगतो, विरोध मला कायम आहे, परंतु जर बरं फोन केला जाऊन येतो. कॉल टाका, नंबर टाका. आणि पायन वाटतं बरं म्हणतं तर मी त्याच्यासारखाच राहतो ना. 75 चालू आहे सर. 75 चालू आहे गावडे सर. काम आलं येणं नाही झालं होतं. बरोबर मला वेळ आहे म्हणा, मी लावतो फोन 12 वाजता. भेट नाही झाली का तुमची नेत्यांची नवीन? नाही. मी बंटी पाटील जोमदे, रामपूर उपसरपंच आणि मजगाव मराठवाड्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये येते. माझ्या गावामध्ये आम्ही मजगाव पूर्णपणे मनीराम थर्ड एक प्रकल्प आहे, आमचा छोटा डॅम आहे, त्याच्या लाभ क्षेत्रात येतो आणि धरणाच्या बुडी क्षेत्रात येतो. आणि धरणाच्या बुडी क्षेत्रात येत असताना आम्ही आमचं म्हणजे गावाचे विकास कामं थांबवलेले आहेत. आमचं गावाचं पूर्ण म्हणजे जे काय आहे रजिस्ट्रा बंद आहेत, विकास कामं थांबवलेले आहेत. आणि आमच्याच गावाच्या बाजूला 7 किलोमीटरवर बोंडगाव येथे करोडो रुपयाचा पुलाचं काम चालू झालेलं आहे. आणि माझ्या गावात एमआरजीची छोटे छोटे कामं बंद करण्यात आलेले आहे. मला हे कळत नाही की गाव म्हणून किंवा मी उपसरपंच म्हणून हे लक्षात येते धरणाच्या जवळ कोणतेही परमिशन नाही, कोणत्या पर्यावरणाचं परमिशन नाही आणि कोणत्या आर्थिक म्हणजे क्लिअर काही धरणाचं नाही, पण त्यांच्या धरणामध्ये पैशाचा वर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या कडून गावाला नोटीस पाठवण्यात येत आहे आणि एकीकडे दुसरं कामं चालू आहे. हे ताळमेळ जमत नाही. या ताळमेळच्या याच्यात असं लक्षात येते की कुठं ना कुठं कोणाच्या तरी एक गुत्तेदार समजा किंवा कोणते लोकप्रतिनिधी समजा किंवा कोणाचा तरी काहीतरी वेगळ्या प्रकारचा फायदा आहे.
मी स्वतः एक पिटिशनर आहे पेसा अंतर्गत औरंगाबाद हायकोर्टामध्ये. तर पेसा अंतर्गत आमच्या गावचा गावचा आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा ठराव समर्थनात गेला नाही. मी उपसरपंच असल्यामुळे आत्तापर्यंत 3 ठराव झाले. तिन्हीमध्ये आम्ही पूर्ण गावाचा विरोध केलेला आहे. आणि माझं गाव स्वतः 80% ते 90% वलित असतानाही आम्हाला बुडी क्षेत्रात जावं लागत आहे. काय मागणी आहे तुमची? धरण नको. काय नाव? बंटी पाटील, रामपूर उपसरपंच. मी भगवती प्रसाद तित्रे, पाथरी गावातील मी एक बुडी क्षेत्रामध्ये शेतकरी आहे. आणि आम्ही मुंबईला साहेबासोबत बैठक झाली होती आमची, मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबासोबत. तेव्हा साहेबांनी आश्वासन दिले की आम्ही समजा 55 गाव विस्थापित न होता आम्ही बॅरेजेस बांधून 55 गावाला पण पाणी देऊ आणि जे समोर समजा जे लाभ क्षेत्र आहे लाभ क्षेत्राला पण पाणी देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याच्यानंतर निवडणुकीच्या पिरियडमध्ये पण त्यांनी भाषणं करून आम्हाला सांगितलं की आम्ही 55 गाव विस्थापित करणार नाही. तर साहेबांनी हे जे आम्हाला सांगितलं शेतकऱ्यांना, हे त्यांनी त्याचं समजा हे आमच्या शेतकऱ्याला जे बुडी क्षेत्रामध्ये आम्ही जे बुडायलो याच्यापासून वाचवावं हे आमची साहेबांना विनंती आहे. आणि दुसरं असं आहे की जे सरकारी जे योजना आहे प्रत्येक गावामध्ये त्या योजना समजा यांनी बंद केल्या. समजा रोजगार हमीची विहिरी आहे, हे विहिरी प्रत्येक शेतकऱ्याला आज जे लाभ भेटायला ते पण यांनी जे बी लाभ भेटायला समजा पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून ते यांनी पूर्ण बंद केलं. तर हे सर्व न बंद करता हे सुरुवात करावी आणि हे प्रकल्प न होता 55 गावाला पण यांनी बॅरेजेस बांधून पाणी द्यावं आणि समोर जे लाभ क्षेत्र आहे लाभ क्षेत्राला पण पाणी द्यावं अशी आमची विनंती आहे. आणि जर हे केलं तर आम्ही सर्व 55 गावाचे लोक विस्थापित न होता आम्ही याचे ऋणी राहू. काय नाव तुमचं? भगवती प्रसाद तित्रे. तर हे धरण म्हणजे आमचं एक प्रकारचं मरण आहे. आमची एवढी मोठी आज शेती चाललेली आहे. शेती म्हणजे अशी संपत्ती आहे आमची की जे पिढ्यानपिढ्या टिकून राहणारी संपत्ती आहे. आणि ही जर का शेती समजा शेतीच्या बदल्यात जे काही आम्हाला मोबदला मिळणार आहे तो मोबदला फक्त आमच्या 1 किंवा 2 पिढ्या खाणार आहे. त्याच्यानंतरच्या पिढ्या त्यांचं काय होणार याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे भूमिहीन शेतकरी आहे, भूमिहीन आहे समजा ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे सुद्धा सरकारने थोडंसं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कारण शेती म्हणजे कसं आहे आमची पिढ्यानपिढ्या चालणारी संपत्ती आहे, टिकून राहणारी संपत्ती आहे. एकदा जर का शेती गेली तर आमच्या हाताला काम नाही. आमचे बेरोजगार खूप आहे या एरियातनी. तर आमची अशी इच्छा आहे का बा प्रत्येक घरी समजा एखादरी युवकाला रोजगार मिळायला हवा. अभिजित तलांडे, उमरी कापे. हे खंबाळ्याचं घाट आहे जिथं भिंतीची सुरुवात आहे. भिंतीच्या घाटाच्यात खोदकाम सुरू केलेलं आहे. हे खोदकाम एवढं हे नवीन खोदकाम त्यांनी केलेलं आहे. आणि या खोदकामामधलं सगळं मुरूम नदीच्या पात्रात नेऊन टाकणं सुरू आहे. नदीच्या पात्रातलं ते रस्त्याचं काम त्यांना सुरू करायचं आहे. खंबाळ्याकडे धरणाच्या मुख्य भिंतीचं खोदकाम चालू आहे. इथं ते दिसते आहे, ते पुढे लाल झेंडी दिसते आहे. धरणाला आमचा 100% विरोध आहे. कारण का या बुडी क्षेत्रातील सर्व जे शेतकरी आहे ते आमचे काही प्रामाणिक शेतकरी आहे. आम्ही आत्ता या निवडणुकीमध्ये जो काही आमचा सपोर्ट होता त्यामध्ये कसं झालेलं आहे आता निवडणुकी पिरियडमध्ये आमच्या शेतकऱ्याचा काय समजा दिशाभूल करून जे आम्हाला धरणाला विरोध करून धरण रद्द करू असं
मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं. आता निवडणूक झाल्यानंतर जे काही त्यांचं म्हणणं आहे समजा का आता पुन्हा धरणाचा प्रश्न उपस्थित होऊ राहिलेला आहे, त्यामुळे त्यांनी ते सर्व धरण बंद करण्यासाठी काही प्रयत्न करावं असं माझं म्हणणं आहे. काय नाव तुमचं? माझं नाव विनोद शंकरराव नप्ते.